श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्रीसरस्वत्यै नमः। श्रीगुरुभ्यो नमः। वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय। श्री स्वामी समर्थ। आपण बाळप्पा महाराजांच्या चरित्राचा चिंतन मनन अभ्यास करत आहोत, कारण की स्वामी समर्थांचे जेवढे शिष्य झाले त्याच्यात सर्वात जास्त जे स्वामींच्या जवळ जाऊ शकले आणि ज्यांनी निस्वार्थ भावनेने संपूर्ण आयुष्यभर स्वामींची सेवा केली, स्वामींच्या प्रत्यक्ष संपर्कात आल्यानंतर, आणि आपण मागेच पाहिलं की स्वामींची प्रत्यक्ष भेट व्हायच्या अगोदरच स्वामींनी बाळप्पा महाराजांना कृपा करायला सुरुवात केली होती. आणि त्याचं प्रतीक म्हणूनच आपण मागच्या भागात जे बघितलं की बाळप्पा महाराजांना 3 वर्षापूर्वी एका व्यावसायिक हेव्या दाव्यातून झालेली विषबाधा जी आहे ती स्वामींनी 3 वर्ष ते विष बाळप्पाच्या पोटामध्ये स्वामींनी सांभाळून धरलं. आणि जेव्हा प्रत्यक्ष संपर्कात आले तेव्हा त्या विषातून स्वामींनी त्याला मुक्त केलं. त्याच्यानंतर जेव्हा बाळप्पा महाराज राहत होते, स्वामी समर्थाच्या संपर्कात आले, बाळप्पा महाराज स्वामींच्या अधिकाधिक जवळ यायला लागले, तर त्यावेळेला त्यामुळे झालं असं की बाळप्पा महाराज हे निस्वार्थ भावनेने सेवा करायचे. आणि इतर सेवेकऱ्यांमध्ये विशेष करून सुंदराबाई आणि चोळप्पा महाराज जे आहेत तर त्यांच्या सेवेला जे आहे ते थोडीशी त्यांच्या स्वार्थाची झालर होती. आणि हळूहळू काय व्हायलं की बाळप्पाची निस्वार्थ सेवा ही स्वामींना खूप आवडतच होती. आणि मग त्याच्यामुळे बाळप्पा महाराज स्वामींच्या जवळ जायला लागले. त्यामुळे काय झालं की हेवे दावे याच्यात निर्माण झाले आणि मग काही लोकांना बाळप्पाची अडचण देखील वाटायला लागली. याच पार्श्वभूमीवर आपण मागच्या भागात जी घटना बघितली होती की बाळप्पा महाराज हे स्वामींची पूजन करायच्या अगोदर भगवान शंकराची उपासना करत होते. आणि मागच्या भागात पाहिल्याप्रमाणे स्वामींनी त्यांना काही दिवस परवानगी दिली. नंतर सुंदरबाई म्हटल्या की महाराज त्यांना शिवाच्या उपासनेपासून वर्जित करा किंवा त्यांना दूर ठेवा. पण स्वामींनी ऐकलं नाही, कारण की जोपर्यंत ती उपासना पूर्ण होणार नव्हती तोपर्यंत स्वामी त्यात काही बदल करणार नव्हते. या पार्श्वभूमीवरती जेव्हा बाळप्पाची उपासना पूर्ण झाली तेव्हा स्वामींनी त्यांना सांगितलं की तू आतापासून शंकराची पूजन वर्ज्य कर. बाळप्पा महाराजांना स्वामींची आज्ञा शिरोधार्य होतीच, परंतु तरी देखील एक मनामध्ये किंतु असा आला की आतापर्यंत 2-4 वेळा सुंदराबाई म्हणाली म्हणूनच तर स्वामींनी असं केलं नसेल ना. तर या पार्श्वभूमीवरती बाळप्पा महाराजांनी काय केलं की याच्यातलं खरं काय आहे नेमकं हे जाणून घेण्यासाठी बाळप्पा महाराजांनी एक प्रयोग केला. त्यांनी काय केलं की 2 चिठ्ठ्या टाकल्या. एकात लिहिलं होतं की शिवपूजन सुरू ठेवावे आणि एका चिठ्ठीत लिहिलं होतं की शिवपूजन वर्ज्य करावे. आणि मग बाळप्पा महाराजांनी हळूच त्या 2 चिठ्ठ्यापैकी एक चिठ्ठी काढली. त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं की शिवपूजन वर्ज्य करावे. तेव्हा बाळप्पा महाराजांना जाणीव झाली की स्वामींनी जे सांगितलं आहे तेच गुरुवाक्य प्रमाण आहे आणि तेच गुरुवाक्य कामधेनू आहे. म्हणून मग बाळप्पा महाराजांनी शिवपूजनाचा जो सोमवारचं त्यांचं व्रत होतं आणि दररोजचंही व्रत होतं ते पूर्णत्व झालं आहे असं म्हणून ते थांबवलं. आणि मग संपूर्ण वेळ ते स्वामींच्या सेवेमध्ये रममाण व्हायला लागले. याचा परिणाम काय झाला की त्यांना हितशत्रू जमावायला लागले. त्याच्यामध्ये चोळप्पा महाराज, सुंदराबाई यांना आधी छान वाटायचं बाळप्पा सगळं करतात ते. बाळप्पाचा निस्वार्थ भाव जेव्हा स्वामींच्या खूप जवळ न्यायला लागला तेव्हा यांना त्याच्यामध्ये अडचणी वाटायला लागल्या. मग चोळप्पाचे एक जावई त्या ठिकाणी राहत होते, त्यांना स्वामी महाराज लठ्ठ्या म्हणायचे. श्रीपाद नाव होतं त्यांचं. हे चोळप्पाचे जावई होते, त्यांनी काय केलं की त्यांनी नेमकं चिठ्ठ्याचं प्रकरण बघितलं. आणि मग झालं असं होतं की सगळ्यांच्या मनामध्ये एक विचार होता की बाळप्पाला तिने हुसकावलं पाहिजे. मग श्रीपाद भट्टाने काय केलं की एक दिवशी सुंदराबाई समोर नाही येत असं पाहून हळूच स्वामींना म्हणाले, स्वामी काय रे लठ्ठ्या? म्हणजे स्वामी बाळप्पाला कुलदेवतेच्या दर्शनाला जायची इच्छा आहे. स्वतः काढायची इच्छा होती यांच्या मनात, मग शब्द कसे टाकले, बाळप्पाला कुलदेवतेच्या दर्शनाला जायचे. पण स्वामी महाराज त्रिकालज्ञ हे समजायला या लोकांना खूप उशीर लागला आणि त्यांना कदाचित ते समजलंच नाही.
तर या पार्श्वभूमीवर स्वामी महाराजांनी काय उत्तर द्यावं? स्वामी महाराजांनी श्रीपाद भट्टांना सांगितलं की कुलदेवतेचे दर्शन नित्य येथे करत असे बाळप्पा. स्वामीची अमृताची ओळ आहे की कुलदेवतेचं दर्शन जे आहे ते बाळप्पाला इथे नित्य घडतंय. म्हणजे स्वामी हेच त्यांचं कुलदैवत आहे, स्वामी हेच त्यांचे शंकर आहेत, स्वामी हेच त्यांचे सर्व देवदेवता आहेत, स्वामीच त्यांचे गुरु आहेत. हा जो भाव बाळप्पाच्या अंतःकरणात होता त्याला स्वामींनी एक प्रकारे सर्टिफाय केलं, प्रमाणित केलं आणि सगळ्यांना सांगितलं की कुलदेवतेचं दर्शन बाळप्पा इथे नित्य घेतोय. श्रीपाद भट्टांचे काय झाले की ती स्कीम फेल गेली. परंतु यांच्यामध्ये जो स्वार्थ ठासून भरलेला होता त्यांनी त्यांना माघार घेऊ दिली नाही. दुसरा प्रयोग श्रीपाद भट्टांनी काय केलं की चिठ्ठ्याची गंमत जी होती त्यांनी पाहिली आणि चिठ्ठ्याची गंमत पाहिल्यानंतर ते बाळप्पाला एक दिवशी म्हणले की तुम्ही इथे राहायला आल्यापासून काय होतंय म्हणे, आमचं नुकसान खूप होतंय. आता बाळप्पा महाराज सरळ मागे शुद्ध सात्विक माणूस, पार्श्वभूमी बघितली आपण की गर्भश्रीमंत कुटुंबातून आलेले, त्यांना वाटलं की आपल्यामुळे दुसऱ्यांचं नुकसान होतं, खरंच वाईट गोष्ट आहे. मग श्रीपाद भट्टांनी जेव्हा सांगितलं बाळप्पांना की तुमच्यामुळे आमचं नुकसान होत आहे, तर मग बाळप्पांनी काय केलं की श्रीपाद भट्टांना सांगितलं की तुम्ही मला स्वामींची परवानगी मिळवून द्या, मी गावाकडे जायला तयार आहे. हा कुलदेवचा प्रयोग तर फेल गेला. मी दुसरी आयडिया काय केली की म्हणे तुम्हाला स्वामी जर परवानगी देत नसतील तर तुम्ही चिठ्ठ्या टाकून परवानगी घ्या म्हणे. मग चिठ्ठ्या टाकायचं सांगितल्यानंतर बाळप्पा त्याला तयार झाले. बाळप्पांनी काय केलं, 2 चिठ्ठ्या टाकल्या. एकामध्ये लिहिलं होतं की इथे जाऊन स्वामींची सेवा करावी आणि दुसऱ्या चिठ्ठीत लिहिलं होतं की घरी वापस जावं. मग त्या चिठ्ठ्या टाकल्यानंतर एक लक्षात घ्यायची गोष्ट आहे की ब्रह्मांड नायकाचा प्रत्येक चराचरावर संपूर्ण अधिकार आहे आणि त्यांना इतक्या सहजपणे हे उल्लू बनवायचा प्रयत्न करत होते. कारण की श्रीपाद भट्ट असतील, चोळप्पा असतील, सुंदराबाई असतील, यांना स्वामीमधलं परब्रह्म तत्व जे आहे ते समजलंच नाही. त्यांना वाटतं की हे स्वामी म्हणजे एक चमत्कारी व्यक्ती आहेत, अधिकारी व्यक्ती आहेत आणि त्याच्यावरती सगळं चालतं आणि लोकांची गर्दीमा होती आणि आपल्या त्याचं पोटपाणी चालतं. एवढा संकुचित दृष्टिकोन ठेवून हे सगळे काम करत होते. या पार्श्वभूमीवरती मग बाळप्पाचा भोळा भाव होता. बाळप्पाने ठीक आहे चिठ्ठ्या लिहिल्या. श्रीपाद भट्टांनी घाईघाई चिठ्ठी उचलली. नेमकं काय लिहिलेलं होतं आपल्याला कल्पना आली असेल की महाराजांनी बाळप्पाला दूर करायचंच नव्हतं. त्याच्यामुळे महाराजांनी काय केलं, चिठ्ठी काढल्या. त्यांना चिठ्ठी अशी निघाली की इथेच राहून स्वामींची सेवा करावी. मग श्रीपाद भट्ट हिरमुसल्यासारखे झाले. पण त्यांनी त्यांचे प्रयोग सोडले नाही. तिसरा प्रयोग असा केला की म्हणे स्वामी बाळप्पाला त्याच्या बायका मुलांच्या बरोबर राहावं वाटतंय म्हणे. त्यावेळेस फार सुंदर वाक्य स्वामींनी सांगितलं की बाळप्पाची बायका मुलं इथेच आहेत. आता वस्तूचा बाळप्पांनी जेव्हापासून गाव सोडलं होतं त्यापासून बराच दीर्घकाळ लोटला होता आणि बाळप्पा स्वतःच्या कुटुंब परिवारापासून दूर आलेले होते. परंतु स्वामींना काळाच्या पोटात काय दडलेलं हे समजायचं. स्वामींनी जेव्हा सांगितलं सगळ्यांना की बाळप्पाचे कुटुंब परिवार इथे येणार आहेत, त्यावेळेस मग लोकांनी विचारलं यांचं नावं काय आहे, तर स्वामी म्हणे गंगा भागीरथी. आता गंगा भागीरथी शब्दाचा अर्थ तिथल्या लोकांना कळाला नाही. त्यांनी त्याच्याकडे देखील संकुचित दृष्टीने बघायचा प्रयत्न केला. परंतु नंतर घडलं असं की ह्या घटनेच्या नंतर साधारण 7 ते 8 वर्षानंतर बाळप्पांना त्यांचे कुटुंब परिवाराला अक्कलकोटात आणायची परवानगी मिळाली. मग बाळप्पांनी त्यांच्या कुटुंबियाशी संपर्क केला, त्यांना अक्कलकोटात बोलवून घेतलं आणि त्यांचे कुटुंबीय देखील अक्कलकोटात राहिले. त्यावेळेस लोकांना कळलं गंगा भागीरथीचा अर्थ काय आहे की गंगा हे बाळप्पाच्या धर्मपत्नीचं नाव होतं आणि भागीरथी जे आहे ते त्यांच्या मातोश्रींचं नाव होतं. म्हणजे इतक्या अगोदरच स्वामींनी त्यांना कल्पना देऊन ठेवली की ह्या इथे येणार आहेत. परंतु नंतर त्या काळामध्ये एवढं परिवर्तन झालं होतं की बाळप्पाचे श्रेष्ठत्व हे सगळ्यांना मान्य झालं होतं आणि त्याचा परिणामस्वरूप काय घडलं की बाळप्पा महाराज आणि इतर जे सेवेकरी होते त्यांच्यामध्ये जो हा प्रयत्न चालू होता तो प्रयत्न पूर्णपणे थांबला होता आणि शेवटी परिणती अशी झाली की जेव्हा बाळप्पाचे कुटुंबीय अक्कलकोटात येऊन राहायला लागले त्यावेळेला चोळप्पा आणि बाळप्पा महाराज या दोघांमध्ये सोयरिकीचं नातं घडलं. इतकी त्यांच्यामध्ये जवळीक निर्माण झाली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्वामींना अक्कलकोटातून बाळप्पाला जाऊच द्यायचं नव्हतं. त्यावेळेला स्वामी सगळ्यांना एक वाक्य सांगायचे की शेत करावे आणि खावे. म्हणजे स्वामींचं म्हणण्याचा हेतू हा होता की कष्ट करावे आणि खावे. हे सगळ्यांना सांगायचे, सगळ्या सेवेकरांना सांगायचे. मग एकाने विचारलं स्वामी बाळप्पांचं काय, त्याला राहू दे इथेच किती दिवस, जोपर्यंत सूर्यचंद्र तारे आहेत तोपर्यंत.
म्हणजे स्वामी महाराज होते तोपर्यंत बाळाप्पा तिथे राहिले. परंतु स्वामी महाराजांनी जेव्हा लौकिक रूपाने आपल्याला दिसणारा जो देह होता त्या रूपात कार्य थांबवल्यानंतर देखील बाळाप्पांनी स्वतःचे श्वासोश्वास चालू असेपर्यंत स्वामींच्या सेवेत आणि स्वामींच्या प्रचार प्रसारातच संपूर्ण आयुष्य वेचलं. बाळाप्पाबद्दल जितकं माहिती घेऊ तितकी कमी आहे, नाही घेऊ तेवढे जास्ती आहेत. आपल्याला हळूहळू करून बाळाप्पाच्या चरित्राचे सगळे पैलू बघायचे, त्याच्यावर मनन करायचं, चिंतन करायचं आणि अभ्यास करायचा. कशासाठी की त्याच्यातल्या 4 नाही तर 1 तरी चांगली गोष्ट आपल्याला त्यातनं घेता आली पाहिजे. जसं आपण मागच्या भागामध्ये पाहिलं होतं की निर्लज्ज गुरुसन्निधौ, तसंच ह्या भागात आपण पाहिलं की कितीही प्रयत्न केले तरी स्वामींनी बाळाप्पाला दूर केलं नाही. म्हणजे आपल्या निष्ठा जर समजा निस्वार्थ असतील तर स्वामींनी दूर केल्यानंतर ते कधी दूर करत नाही. ही गोष्ट आपल्याला समजून घ्यायची आणि आपल्या अंतःकरणात तीच निष्ठा ठेवून आपल्या स्वामींची सेवा करत राहायचं. परमपूज्य गुरुमाऊलींनी दिलेल्या सगळ्या आदेशाचं पालन करायचं आणि हे कार्य आपल्याला असंच चालू ठेवायचं आहे. आजच्या भागामध्ये इथे विराम घेऊयात. श्री स्वामी समर्थ. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परमपूज्य मोरे दादा की जय. श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली की जय. भारत माता की जय. श्री स्वामी समर्थ.